6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये भेट घेऊन साकडं घातलंय. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक घेणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय. सुमारे 65 वर्षापूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र या कुटुंबियांच्या 3 पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली आहे. किमान 7 एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखी 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या 65 वर्षांमध्ये 3 पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे. जिल्हा परिषदेची विकास कामं सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकरांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आपल्या वाहिनीला आमच्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या नमस्कार. आम्ही ठाणे जिल्ह्यातील एक करंजवडे म्हणून गाव आहे भिवंडी तालुक्यामध्ये. तिथे 58 वर्षापूर्वी आमच्या गावाचं पुनर्वसन झालं, परंतु ज्या नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला पूर्णपणे मिळत नाहीत. सर्वप्रथम आमचा असा विषय होता की 58 वर्षापासून त्या गावाला महसुली दर्जा दिलेला नाही आणि त्या संदर्भात वारंवार आम्ही शासनाशी संपर्क केला आणि खास करून मी साहेबांचं अभिनंदन करतो की साहेब आमच्या मतदारसंघातले नसून सुद्धा त्याने आमच्यासाठी खूप प्रयत्न केलेत. मागच्या 2 विधिमंडळामध्ये त्याने हा विषय मांडलेला आहे आणि आत्ता त्यांनी प्रधान सचिवांना पत्र देखील दिलेलं आहे. पण त्या संदर्भात आम्हाला भेटून आमच्या गावच्या नागरी सुविधा आणि हा जो महसुली दर्जाचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही आज भेटण्यासाठी इथे आलेलो आहोत.